नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर आज मी तुम्हाला मच्छी वेस्टेजचा रामबाण उपाय सांगणार आहे की आपल्या कोंबड्यांवरती त्याचा काय परिणाम होतो ना। तर ह्या पावसाळ्यामध्ये काय होतं, आपल्या कोंबड्यांच्या शरीरामध्ये आहे ना उष्णता भरपूर प्रमाणात कमी होती, कोंबड्या पाणी पण कमी पितात। तर ह्या मच्छी वेस्टेज मुळे काय होतं, कोंबड्यांच्या शरीरामध्ये आहे ना कॅल्शियम, फॉस्फरस, लोह जास्ती प्रमाणात वाढतो, उष्णता पण त्याच्यापासून वाढती जास्ती आणि त्यांचं वजन पण झपाट्याने वाढतं, त्यांच्या अंगावरती अशी म्हणजे चांगलं तेज येतं। तर त्याचा फायदा आहे ना, काय होतं की कोंबडा आणि कोंबडी आहे ना, ज्या टायमाला त्या मच्छी वेस्टेज खाल्ल्यामुळे आहे ना कोंबडा आणि कोंबडी क्रॉस येते आणि त्याच्यात आपल्याला अंड्याचं उत्पन्न जास्ती प्रमाणात मिळतं। तर आणि त्याच्यात काय होतं की लहान पिल्ल आणि मोठ्या कोंबड्यांना सुद्धा मच्छी वेस्टेज आहे ना टाकल्याचे फायदे आहे ना भरपूर प्रमाणात, म्हणजे ते रामबाणच उपाय आहे, ते टाकलेच पाहिजे आपल्याला। कारण की त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी आहे ना ते जास्ती प्रमाणात वाढलं जातं, कॅल्शियम वाढलं जातं आणि कोणत्याही आजाराला आपली कोंबडी बळी पडत नाहीये। हे ते मच्छी वेस्टेजचे जास्ती करून फायदे आहेत। महिन्यातून आहे ना 2-3 वेळा तरी आपल्याला मच्छी वेस्टेज टाकलं पाहिजे। ह्याच्याने आहे ना आपलं खाद्याचं प्रमाण पण कमी होतं। आता मच्छी वेस्टेज जर म्हणलं तर आपण ज्या टायमाला मच्छी मार्केट मध्ये जातो तर ते जे साईडने जे काढलेलं जास्त ते वेस्टेज मध्ये ते आपण आणायचं। फक्त कसं होतं की आपल्या फक्त जाण्याचा खर्च होतं, वेस्टेजचे काही पैसे जात नाहीत, पण त्याच्यापासून आपल्याला इतका फायदा आहे ना की एक रामबाण उपायच आहे ते आपल्या कोंबडीवरती। म्हणून मच्छी वेस्टेज पावसाळ्यामध्ये टाकायचं, तर महिन्यातून निदान 2-3 वेळा तरी हे टाकलं पाहिजे। त्याच्यामुळे ना आपल्या कोंबड्या अगदी तंदुरुस्त राहतात। म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। तर व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।